रजनी प्रकाश फाउंडेशनच्या वतीने आंबेगाव तालुक्यातील सर्व ग्रामीण रुग्णालय आरोग्य केंद्र येथील कर्मचाऱ्यांना दिवाळी फराळ व भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले। यावेळी भीमाशंकर साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अरुण गिरे, सुनील बानखिले आदी मान्यवर उपस्थित होते। रजनी प्रकाश फाउंडेशन आयोजित सर्व आंबेगाव तालुक्यातील विविध रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, आरोग्य केंद्र, उपकेंद्र, डॉक्टर्स असे आरोग्य कर्मचारी यांच्या वर्गात यांना दीपावलीच्या भेटवस्तू आणि फराळ वाटप कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित रजनी प्रकाश फाउंडेशनचे सर्व या आशिया खंडातील एक अग्रगण्य उद्योजक देवेंद्र शेठ शहा, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब, व्यासपीठावर उपस्थित आमचे डॉक्टर पवार, डॉक्टर जाधव आणि सुनीलराव, निलेशराव, सागरजी, डीके, सर्वच व्यासपीठावरील सर्व मान्यवर, समोर बसलेले माझे पत्रकार बंधू आणि भगिनी, खरं पाहिलं तर आंबेगाव तालुक्यामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून लोकांच्या जीवनामध्ये एक आशेचा किरण मिळत असतो। सेवेचा भाव कायम ठेवून तुम्ही काम करत असता आणि ही मनात भावना ठेवून आपल्या सातत्याने ज्यांचा आपल्यावर जास्तचा गाढा विश्वास आहे ते देवेंद्र शेठ त्यांच्या कौटुंबिक फाउंडेशनच्या माध्यमातून आपल्याला दिवाळीची सुरुवात होते। उद्याच्या काळामध्ये तुम्ही लोकांची दिवाळी आनंदी करणार आहात आणि लोकांना आयुष्यमान चांगलं जगण्याची संधी तुमच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे। तर तुम्हाला दिवाळीच्या निमित्तानं जर शुभेच्छा दिल्या तर संपूर्ण लोकांपर्यंत ते पोहोचतील, त्याची ताकद, शक्ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल, ही भावना त्यांच्या मनामध्ये आली आणि त्या फाउंडेशनच्या माध्यमातून निश्चितपणे अशा अनेक उपक्रम राबवतात। त्याच्यातला हा उत्तम प्रकारचा उपक्रम आज या ठिकाणी राबवला जातोय। मी प्रथमतः आपल्या तमाम उपस्थितांच्या वतीनं या फाउंडेशनचे सर्व देवेंद्र शेठ शहा यांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो, त्यांच्या टाळ्यांच्या गजरात स्वागत करतो। शेवटी या देशामध्ये पैसा कोणाकडे कमी नाही, पण असणाऱ्या पैशावर सुद्धा दिलदारपणे आणि मनात स्वतःच्या इच्छेने लोकांपर्यंत सेवा देण्याची कामगिरी सातत्याने ते या परिसरात करत असतात। अनेक आरोग्य त्यांना जास्तीत जास्त देवेंद्र शेठचं नेहमी नवीन उपक्रम असतात। आरोग्याच्या संदर्भामध्ये त्यांना उपक्रम घेण्यामध्ये त्यांना खूप इंटरेस्ट, ते अनेक उपकेंद्रामध्ये प्रोग्राम मध्ये ते भाग घेतात, वेगवेगळे आरोग्य शिबिर करतात, जेणेकरून भावना आहे त्यांची त्या लोकांना त्या सेवेचा लाभ मिळाला पाहिजे। आज हे आपलं उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी उभं आहे, त्याच्या माध्यमातून सेवा देत असतात, आरोग्याची सेवा देत असतात, पण शेवटी ही सेवा सगळ्यांपर्यंत पोहोचती की नाही याच्यापेक्षा आपण याच्यातून काही देऊ शकतो का याच्यावर त्यांचं विवेचन सातत्यानं असतं आणि म्हणून अशा स्वरूपाचे कार्यक्रम ते घेतात। मधल्या काळामध्ये पावसाने खूप मराठवाडा, विदर्भाच्या परिसरामध्ये अनेक शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं। 5-5 दिवस घरातलं पाणी हल्लं नाही, लोकांची घरं पडली, कुटुंब उद्ध्वस्त झाली आणि निश्चितपणे आमदार वळसे पाटील असतील, शिवाजीराव आढळराव पाटील असतील, यांच्या विचारातून त्यांनी एक प्रोग्राम उभा केला आणि जवळजवळ माझ्या हिशोबाने 2-2.5-3 करोड रुपयाचं अन्नधान्य आणि त्यांना लागणाऱ्या सुविधा पाठवून त्यांना आधार देण्याची कामगिरी केली। हे सहजासहजी अशा गोष्टी कोणाच्या लक्षात येत नाही। आपण जरी ठरवलं तर आपण आपल्या प्रपंचामध्ये दररोज इतकं व्यस्त असतो, तर दुसऱ्याला मदत करायची इच्छा असली तरी आपल्याला त्या प्रपंचातल्या व्यस्त प्रपंचातून करता येत नाही। खरं तर त्यांचा उद्योगधंद्यामध्ये जेव्हा आम्ही त्यांना भेटायचा प्रयत्न करतो तेव्हा त्यांच्या उद्योगधंद्यामध्ये त्यांना इतकं बिझी असतात, सातत्याने काम असतं, पण याच्यातून हा सगळा वेळ काढून देणं आणि
मिळालेला वेळ सुद्धा सेवेच्या माध्यमातून तो कामी आणणं ही प्रक्रिया मर्यादित लोकांच्या मनामध्ये असते, ती देवेंद्र शेठच्या मनामध्ये निश्चितपणे आहे. मी खूप लांबलचक बोलून वेळ घेणार नाही. आज खरं तर सकाळपासूनच कालपासूनच आम्ही एका पूर्वपट्टीच्या दौऱ्यावर वळसे पाटलांच्या सोबत होतो. सातत्यानं त्यांना या कार्यक्रमातला भेटल्याशिवाय देवेंद्र शेठच्या आग्रहापेक्षा त्यांची मनस्थिती अशी होती की आपण तिथे गेलं पाहिजे. 3-4 वेळा त्यांनी मीटिंगचा टायमिंग मुंबईला बदली करण्याचा प्रयत्न केला. सातत्याने फोन चालू होते, पण त्यांना कदाचित अप्रत्यक्ष भेटता आलं नसेल. तरी त्यांची भावना या सगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचते. मी आपल्या सगळ्यांना येत्या दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो. तुमच्या हातून अशीच सेवा समाजाची घडत राहो. जशी तुमच्या हातून सेवा घडो तसंच सातत्याने देवेंद्र शेठच्या हातून ज्या घडणाऱ्या सेवेचाच भाव आहे, या सेवा सुद्धा सातत्याने घडत राहा आणि त्यांना चांगलं दीर्घायुष्य मिळो या भावना आजच्या निमित्ताने व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद अरुण भाऊ. आणि यानंतर तुम्ही संबोधित करण्यासाठी आपल्या सर्वांना आज आंबेगाव तालुका नाही तर खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर या सगळ्या तिन्ही चारही तालुक्यामध्ये खूप चांगली सेवा देण्याचं काम या हॉस्पिटलच्या माध्यमातून होतं आणि ज्याचा उल्लेख डिकेंनी केला. आपण सगळ्यांनी जवळून पाहिलं कोरोनाच्या काळामध्ये या संपूर्ण महाराष्ट्रावर नाही भारतावर जे संकट आलं होतं त्याच्यामध्ये या रुग्णालयातून आणि मग आमदार वळसे पाटील साहेबांनी जे टेम्पररी हॉस्पिटल चालू केलं इंजिनिअरिंग कॉलेजच्या परिसरामध्ये आणि त्याच्यातून खूप चांगल्या सेवा किंवा लोकांना मृत्यूच्या झाडीतून बाहेर काढण्याचं काम सर्व डॉक्टरांनी किंवा तुम्ही सगळ्या लोकांनी केलेलं आहे. त्याबद्दल खरोखरच तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. आज खूप अधिकाधिक छोटे म्हणजे तुम्ही डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे मगाशी डायबिटीज आणि ब्लड प्रेशर पूर्वीच्या काळामध्ये कोण लक्ष देत नव्हतं तिकडं, परंतु ग्रामीण भागामध्ये जरी शेतकरी कुटुंबातील जरी मंडळी असली तरी आम्ही असं समजतो की शेतकरी कुटुंबीय असं काबाड कष्ट करणारा शेतकरी आहे, परंतु त्याला काही डायबिटीज आणि बीपी होणार नाही. तसं काही आज राहिलेलं नाही. कुणालाही डायबिटीज आणि बीपी होऊ शकतो, पण त्याचं निदान योग्य वेळेत जर झालं नाही तर खूप मोठी किंमत माणसाच्या आयुष्याला मोजावी लागते. आणि मग डॉक्टर साहेब तुम्ही आता काहीतरी ग्लुकोमीटर आणि याचा विषय सांगितला आहे बीपी चेक करण्याच्या संदर्भातला. देवेंद्र शेठ शाह आता माझ्याशी बोलत असताना म्हणत होते की आपण याच्यातून काही ना काहीतरी या संदर्भात CSRच्या फंडातून काहीतरी केलं पाहिजे. तर आम्ही साहेबांशी बोलू आणि साहेबांच्या मार्गदर्शनाखाली याच्यातून भीमाशंकर कारखाना असेल किंवा बाकीच्या कोणी ज्या संस्था आहेत त्याच्यातून नक्कीच याच्यातून कशी मदत करता येईल हे नक्कीच आम्ही केल्याशिवाय राहणार नाही एवढा शब्द या निमित्ताने देतो. आज सगळ्यांचं दुःख हलकं करण्याचं काम तुम्ही सर्व करता. आमदार वळसे पाटील साहेबांकडे मागणी केली. आमदार वळसे पाटील साहेबांना खूप त्याची जाणीव होती आणि त्यांनी 3,000चं लगेच तुमचं 15,000 रुपये केले. आता तुमची मागणी प्रत्येकाची काही ना काहीतरी सुरू असतं, कारण की आपल्याला एक मिळाल्यानंतर माणूस आशावादी असतो की दुसरं काहीतरी मिळावं आणि का नसावं. शेवटी तुमची परमनंटची मागणी आहे, माहित नाही आता त्याच्यामध्ये सुद्धा साहेबांच्या माध्यमातून सरकारकडं या संदर्भामध्ये जो पाठपुरावा करायचा त्या आम्ही साहेबांचे आम्ही असलेले कार्यकर्ते साहेबांकडे नक्कीच त्याच्यासाठी तुमच्यासाठी आग्रह धरू आणि परमेश्वर कृपेने तेही तुमचं मागणं पुरं व्हावं अशी मी परमेश्वराकडे तुमच्या वतीने सांगतो. आज शेवटी आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये दिवाळीचा सण खूप महत्वाचा असतो आणि प्रत्येकाच्या घरामध्ये दिवाळी गोड व्हावी अशी एक संकल्पना असते. ती दिवाळी गोड होण्याच्या संदर्भामध्ये रजनी प्रकाश फाउंडेशनने आज जो दिवाळी फराळ वाटपचा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे
त्या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण उपस्थित झाला, त्याचा लाभ आपल्या सर्वांना मिळणार आहे. मी जास्त न बोलता आपल्या सर्वांना येणाऱ्या दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आपल्या सर्वांच्या घरामध्ये ही दिवाळीच्या निमित्ताने सुख, समृद्धी आणि आरोग्य लाभावे अशी प्रार्थना परमेश्वराकडे करतो आणि थांबतो. धन्यवाद. नाना धन्यवाद. यानंतर सदस्य श्रीयुत अरुणजी गिरे साहेब आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर, सर्व पत्रकार बांधव, माझ्या सर्व आशा भगिनी आणि सर्व आरोग्य सेविका, समुदाय आरोग्य अधिकारी आणि सर्व आरोग्य कर्मचारी, आज आपण दिवाळीच्या शुभेच्छा रजनी प्रकाश फाउंडेशनच्या तर्फे जो आपल्याला दिवाळीच्या शुभेच्छा आणि फराळ वाटपाचा जो कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे, त्यासाठी सर्वप्रथम सर्व आशा वर्कर लोकांचं मी हार्दिक अभिनंदन यासाठी व्यक्त करतो की इतक्या सकाळी इतक्या लवकर प्रचंड संख्येने तुम्ही उपस्थित राहिला, त्याबद्दल सर्वप्रथम सर्वांचं अभिनंदन. आमच्या आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत आपल्या सर्व व्यासपीठावरील मान्यवर व पत्रकार बंधू भगिनी व सर्वांना आमच्याकडून दिवाळीच्या शुभेच्छा. सर्व आशा वर्कर लोकांनी मी 1, 2, 3 म्हटलं की आशा टाळी वाजून सर्वांना आपल्याला दिवाळीच्या शुभेच्छा द्यायच्या. सर्वांनी आशा टाळीसाठी तयार राहा. 1, 2, 3. देणाऱ्यांनी देत जावे, घेणाऱ्यांनी घेत जावे, पण देणाऱ्याचा हात कधीतरी घेणाऱ्यांनी घ्यायला पाहिजे. पण शहासाहेब तुम्हाला सांगतो, तुमचा हात आम्ही नाही घेऊ शकत, पण ज्यावेळेस समोर करणं असेल, करण्यासारखा दानशूर व्यक्तिमत्व असेल तर आपण मागायला पण कुठेतरी कमी पडतो, हे मला प्रकर्षाने जाणीव झाली. हा कार्यक्रम साहेबांनी सांगितला मला कार्यक्रम घ्यायचा आहे आणि काय पाहिजे ते सांगा, तर ती मी मागितलं नाही, साहेबांनी मनाने ते ठरवलं मागायचं कसं. पण साहेब आता तुम्ही खूप वेळा आम्हाला म्हणता, म्हणजे साहेब नेहमी म्हणतात तुम्हाला आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी कुठल्याही गोष्टीची गरज लागली, दवाखान्यांसाठी कुठल्याही गोष्टीची गरज लागली, तुम्ही सांगत चला. साहेब आज आमच्या ह्या आशा वर्कर ज्या आहेत ह्या प्रामुख्याने घरोघरी सर्वे करून रुग्ण शोधायचं काम करतात. महाराष्ट्र शासनाने 2 वर्षापूर्वी एनसीडी प्रोग्राम आणला. एनसीडी म्हणजे नॉन कम्युनिकेबल डिसीज. त्यात ह्या आमच्या आशा वर्कर, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सेविका यांनी घरोघरी फिरून आंबेगाव तालुक्याची आपली जी लोकसंख्या आहे 2,20,000, त्यात आपले 20,000 बीपीचे पेशंट शोधले आणि 12,000 डायबिटीजचे नवीन पेशंट शोधले आणि ह्या सर्व पेशंटला गोळ्या द्यायचं कामही या करतात. आणि हे सर्व सामान्य स्तरातील पेशंट होते ज्यांना माहित नव्हतं आपल्याला डायबिटीस आहे, आपल्याला बीपी आहे. तर साहेब मी एक आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याकडे एक मागणी करतो की आमच्या आशा वर्कर लोकांना एक अत्याधुनिक बीपी तपासण्याचं मशीन डिजिटल आणि डायबिटीस तपासण्याचं ग्लुकोमीटर नावाचं एक मशीन असतं, ते प्रत्येक आशा वर्करला एक सेट आपल्या मार्फत मिळाला तर त्यांना अधिक प्रभावीपणे काम करता येईल. 1.5 वर्षापूर्वी सर्व आशा वर्कर लोकांनी माननीय नामदार वळसे पाटील साहेब यांची भेट घेतली होती. त्यावेळेस त्यांचा पगार अत्यंत तुटपुंजा होता, 3,000च्या आसपास, आणि त्यावर घर चालवणं, त्यात दिवसभर फिरणं, त्या गोष्टी त्यांना पॉसिबल होत नव्हत्या. आपण शांताबाई शेळके सभागृहात झालेल्या कार्यक्रमात पण सांगितलं होतं, त्यावेळेस साहेबांच्या प्रयत्नातून तो JR निघाला आणि सर 3,000वरून आज माझ्या आशा वर्कर डायरेक्ट 15,000 होता आणि या पगाराचा त्यांच्या संसाराला तो उपयोग होतोय. पण आज आम्ही कामात पण बघतो की अधिक उत्साहाने काम करतायत. माझ्या आशा भगिनी वर्षा अभंगताईंनी मांडल्याप्रमाणे साहेब त्यांना परमनंटसाठी तुमच्या माध्यमातून प्रयत्न व्हावे, जेवढी एक विनंती आहे. साहेब आंबेगाव तालुक्यातील मी मंचर LDHचं नाही बोलणार, म्हणजे आपले 11 उपकेंद्र, 11 प्राथमिक आरोग्य केंद्र आणि 49 उपकेंद्र आहेत. यांच्या माध्यमातून सर्व आशा वर्कर, सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून आम्ही 6 महिन्यात 1,83,000 एवढी उपडी केलेली. आंबेगाव तालुक्यात सेन्ससच्या आकड्यानुसार 3,000 गरोदर माता वर्षाला असायला पाहिजेत, तर आपल्या ह्या 6 महिन्यात आपल्या जवळ 1,800 गरोदर मातांची नोंदणी झाली. प्रत्येक डिलिव्हरीच्या पेशंट बरोबर सोबत येणं, इथनं काही कारणास्तव रेफर झाली पेशंट वायसीएमला वगैरे तर त्यांच्या सोबत जाणं, डिलिव्हरीच्या गरोदर मातेबरोबर 3 दिवस थांबणं, इथपर्यंत अशा वर्कर त्या डिलिव्हरीच्या पेशंटची आमची साथ सोडत नाही आणि त्यामुळे तळागाळात त्यांना प्रत्येक गावात खूप मानाचं स्थान साहेब निर्माण झाले. पण
पण आज मी तुमचे विशेष करून आभार मानेल की आपण 2 वर्षापूर्वी असाच एक कार्यक्रम घेतला होता फराळ वाटपाचा, आणि यावेळेसही तो कार्यक्रम आपण आयोजित केला. आणि साहेबांच्या कार्यक्रमाचं स्वरूप नुसतं फराळ वाटत नसतं, नाव जरी फराळ वाटप असेल तरी त्यात खूप मोठमोठे गिफ्ट पण असतात. त्याबद्दल मी सर्व आशा वर्कर मार्फत परत एकदा साहेब तुम्हाला धन्यवाद देतो. सर धन्यवाद. आपण करत असलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल आपल्याला नेहमीच मनपूर्वक अभिनंदन करावं. दिवाळीच्या या माझ्या सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं या कार्यक्रमासाठी खऱ्या अर्थानं नामदार साहेब आणि आदरणीय शिवाजीदादा आढळराव या दोघांची वेळ घेतली होती. परंतु दोघांनाही अचानक असं मुंबईला अजितदादांनी दुपारी 1:30 ते 2 वाजेपर्यंत मीटिंग बोलावल्यामुळे त्यांना इथे हजर राहता नाही आलं. पण त्यांच्या वतीनं आम्ही सर्व कार्यकर्ते यांनी आपल्याला आता संबोधन केलं. असे कारखान्याचे चेअरमन आणि माझे मित्र बाळासाहेब टी बेंडे, अरुणभाऊ गिरे, सुनील भाऊ वानखिरे, मार्केट कमिटीचे चेअरमन निलेश स्वामी, ज्येष्ठ पत्रकार आणि या रुग्ण समितीचे सदस्य डी.के. वळसे, डॉक्टर जाधव, डॉक्टर पवार, सर्व उपस्थित असलेल्या माझ्या महिला कार्यकर्त्या भगिनी, उपस्थित असलेले सर्व अनेक कार्यकर्ते या ठिकाणी आहेत. मी सर्वांची या ठिकाणी नाव न घेता मी त्यांना समक्ष करतो मागतो. आणि खऱ्या अर्थानं हा आनंदाचा दिवस तुम्ही जेवढे आतुरतेने वाट पाहता तशी मी देखील वाट पाहत असतो. कारण की माझ्या या आशा वर्कर भगिनी आणि आरोग्याच्या सर्वच कर्मचारी या ठिकाणी रुग्ण आपल्या तब्येतीसाठी आपल्या शरीरासाठी झगडत असतो, पण त्यांची सेवा देण्यासाठी सेवा करण्यासाठी आमच्या या सर्व आशा वर्कर व डोंगरात असतील, दरीत असतील, धामणीसारख्या दुर्गम भागात असतील, या सर्व ठिकाणी या अहोरात्र म्हणजे मला वाटतं तुमच्या कोविडचा नंतर 3,000चा 15,000 साहेबांनी तुमच्या सूचना केल्यानंतर खूप चांगली रीती मांडल्यानंतर तुम्हाला मिळाला. पण तुमची 3,000 रुपये मिळत असताना जी सेवा होती तीच सेवा आज देखील आहे. म्हणजे त्याच्यात कुठली शंका नाही. मनोभानी तुम्ही खऱ्या अर्थाने त्या सेवा या ठिकाणी करताय. आणि म्हणून आम्ही कार्यकर्ते या नात्यानं तसं जर पाहिलं तर या रुग्णालयाचा गेले अनेक वर्ष मी त्यांनी सांगितलं की या रुग्णालयाला मोफत जागा देण्यात आमच्या ट्रस्टचा मोठा सहभाग आहे. या ट्रस्टच्या माध्यमातून एक चांगलं हॉस्पिटल सरकारने उभं करावं हे एक आमचं स्वप्न होतं. कारण त्याला मागे पार्श्वभूमी ही आहे की जशी ही पुणे जिल्हा पांढरापोळ संस्था आहे आणि त्याची ही जागा आहे, ही जैन समाजाच्या पुढाकाराने या ठिकाणी ही जागा आहे, आणखीन एक पलीकडे जागा आहे, आणि दुसरी ट्रस्ट जैन संघाच्या पुढाकाराने गेले अनेक वर्ष अंबालाल बापूबाई म्हणून दवाखाना या ठिकाणी आहे. तो मधल्या काळात आज बंद पडलेल्या परिस्थितीत 20-25 वर्ष झाले आणि त्याची खंत आम्हाला जैन समाजाच्या याला होती की त्या गोष्टीसाठी भांडत बसण्यापेक्षा जे झालं ते झालं, आता ते का बंद आहे कसं आहे ते या ठिकाणी मांडण्याची गरज नाही. परंतु लोकांची या ठिकाणी गैरसोय होती आहे आणि म्हणून जैन समाज कुठेही दानशूरपणे उभा असतो, म्हणून त्याचा खारीचा वाटा असेल. आम्ही मागे लागून या ठिकाणी नामदारांना खात्री नव्हती की कसे ही एसटी स्टँडवरून उतरला. आज तरी तुमच्या सगळ्यांकडे मोटरसायकल आहेत, 4 व्हीलर आहेत. त्या काळात अनुभवी माणूस उतरला एसटीने का कुठे जायचं आणखीन त्याला त्याच्याकडे जायला 10-20 रुपये 25 रुपये ते मुश्किल असायचे. म्हणून एसटी स्टँडवरून उतरलं की लागोलाग त्या ठिकाणी असलेली ही पांढरापोळ ट्रस्टची जागा
इथे खूप मोठी म्हणजे प्रामुख्याने आमच्याच ताब्यात असलेलं गोडाऊन होतं. काही जैन समाजातले लोक या ठिकाणी आडव्या चाळीत राहत होते. या सगळ्याला जेसीबी सरकारने नाही, आम्ही स्वतः लावला. आम्ही स्वतः त्याच्यावर जेसीबी फिरवला आणि मग या ठिकाणी भूमिपूजन केलं. आणि इतक्या चांगल्या भावनेने दिल्यानंतर त्यातला असणारा स्टाफ देखील या भूमीतून जेव्हा जेव्हा जे डॉक्टर येतात, आज डॉक्टर जाधव आहेत, त्या आधी कोविड काळात देवमाने डॉक्टर होते, त्याच्या आधी डॉक्टर सीमा मॅडम होत्या, असे अनेक जेवढे डॉक्टर आहेत त्या सगळ्यांनी या हॉस्पिटलमध्ये अशी सेवा दिली. खऱ्या अर्थानं त्या हॉस्पिटलचं आणखीन एक नाव उंचावेल आणि स्वतःची उंची उंचावेल अशा पद्धतीचं वास्तविक पद्धतीने या हॉस्पिटलमध्ये सेवा असतील. या वर्षभरातच तुम्हाला सांगायचं तर ओपीडी रोजच्या 600-700 ह्या ओपीडी रोजच्या असतात. रोजचे 2024-25 मध्ये जो आकडा या ठिकाणी आहे की एकंदर 1,60,551 पेशंट या ठिकाणी केले. 8,169 पेशंट एकंदर केल्यात. एकूण प्रसूती 1,211 या ठिकाणी केल्यात. नॉर्मल प्रसूती 706 या ठिकाणी केल्या. सिझोरियन जे आहे ती 501 मोठ्या शस्त्रक्रिया, अनेक मोठ्या शस्त्रक्रिया या 845 केल्या. छोट्या शस्त्रक्रिया आहेत त्या जवळपास 3500 या ठिकाणी केल्या. मोतीबंधू शस्त्रक्रियाचे ऑपरेशन आतापर्यंत यावर्षी 302 इतक्यापर्यंत केलेली आहेत. एक्सरे म्हणजे वर्षभरात 1800 चार्ज केलेत. आतापर्यंत 10,503 झालेले आहेत. आणि ईसीजी असतील, बाकी सगळ्या गोष्टी असतील, लॅबोरेटरी तपासण्या असतील, 1,41,000 आणि विशेष करून सर्पदंश हे 261 मागील वर्षी झालेत आणि आतापर्यंत 172 म्हणजे या वर्षीच्या 6 महिन्याच्या काळात विषबाधा आणि त्या 88 इतक्या हे झालेले बिबट्यांचं जे या परिसरामध्ये आहे. दुर्दैवाने कोणी त्याच्यात होऊ नये, परंतु त्याही बिबट्यांच्या हल्ल्यामधून झालेल्या रुग्णांना जवळपास 36 रुग्णांना या ठिकाणी या 6 महिन्यात इथून ट्रीटमेंट केलेली आहे. आणि वेगवेगळी शिबिरं आपण या ठिकाणी घेतो. तर ती शिबिरं देखील म्हणजे कर्करोग स्क्रीनिंग शिबिर आहे ते 11,000 आहे. संशयित जे 66 त्याच्यात निघाले त्यांना पुढे फर्दर ट्रीटमेंटसाठी पाठवले. बायोप्सी जे आहेत ते 43 आहे. इतर रुग्ण आहेत ते 13 आहेत. आणि शिबिरातील वेगवेगळे लाभार्थी जे आहेत म्हणजे मग सर्व रोग त्याच्यात 4,000 शिबिरार्थ्यांनी आतापर्यंत हे घेतलं. मग दंतरोग असतील, मोतीबंधू असतील, नेत्ररोग असतील, गर्भवती महिला प्रसूती आहे, अशा अनेक गोष्टी या ठिकाणी या उपजिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून उभ्या असतात. आणि या मला अभिमान याचा वाटतो की नामदारांच्या जो एक विशेष प्रेम या दोन्ही रुग्णालयांवर रुग्ण सेवेवर असतं की यांची काही अडचण जरी असली तरी त्वरेने नामदार साहेब त्या ठिकाणी उभे असतात. आणि त्यामुळे आम्ही कार्यकर्ते देखील यासाठी यांच्या मागे मनोबल उभं राहण्यासाठी तुमच्या मागे कायम उभे असतो की काही या ठिकाणी, कारण अनेक अडीअडचणींना मधून या ठिकाणी पेशंट इथे पोहोचलेला असतो आणि तो काय झालेला असते ती परिस्थिती वेगळी असती. पण आता जे काय होईल हे या जिल्हा रुग्णालयात होईल आणि म्हणून त्याला मागे उभा राहत असताना हे सर्व कार्यकर्ते हे जिल्हा रुग्णालय आपलं आहे. केवळ सरकारने जरी सुविधा केल्या असल्या तरी तिथल्या डॉक्टरांच्या मागे, तिथल्या नर्सेसच्या मागे, तिथल्या स्टाफच्या मागे त्यांना जी अडचण असेल त्यासाठी उभं राहणार आहे याही कार्यकर्त्यांचं खऱ्या अर्थानं. त्यामुळं हे यश या ठिकाणी आपण इतक्या मोठ्या पद्धतीने करू शकलो. आजही या ठिकाणी इतकाच एक आनंद होता त्या दिवाळीच्या निमित्तानं आपल्या सगळ्याला एकदा फराळ बरोबर खाता येईल, तुम्हाला फराळाचं घरी जाऊन देता येईल, घरी घेऊन जाता येईल. भाऊबीजेची साडी, कारण ही तर युनिफॉर्मची साडी आहे, पण दिवाळीची साडी या ठिकाणी रजनी प्रकाश फाउंडेशनच्या माध्यमातून मिळाली. आणि तो एक सहवासाचा आनंद माझ्या बहिणींच्या बरोबर करावा एवढाच बाकी उद्दिष्ट असतो. आणि त्याला नामदारांनी शिवाजीदादांनी तुम्हाला या निमित्तानं भेटावं, पण कुठल्या ना कुठल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं ते जरूर आपल्याला भेटत असतात. पण आज या आमच्या सगळ्यांच्या माध्यमातून
या ठिकाणी आजही एखादी दुसरी गोष्ट या ठिकाणी पवार साहेबांनी किंवा आमच्या आशा वर्करनी मागताना आणखी काय मागितलं की काहीतरी दुसऱ्या गोष्टी व्यक्तिगत मागण्यापेक्षा मागितलं तर माझ्या तालुक्यातल्या सर्व रुग्णांकरता जी आम्हाला अडचण येते ती शुगर टेस्टिंगचं, ब्लड टेस्टिंगचं मशीन, ब्लड प्रेशर काउंट करण्यासाठीचं मशीन, म्हणजे या देखील ज्या तुम्ही केलेल्या आहेत त्या सर्वसामान्य गोरगरीब रुग्णांकरता तुम्ही मागणी केलेली आहे. आणि बाळासाहेब भेंडे यांनी त्या सांगितलेलं आहे की बीपीचं मशीन आणि शुगर टेस्टिंगचं मशीन या ठिकाणी नामदार दिलीप वळसे पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं 30 ऑक्टोबरच्या आसपास मिळून जातील. त्यामुळं याची काही कमतरता राहणार नाही. खऱ्या अर्थाने अनेक गोष्टी जेव्हा करायच्या असतात तेव्हा तुमच्याच माध्यमातून त्या ठिकाणी करणं शक्य होत असतं. मध्ये मी डॉक्टर पवार साहेबांशी बोललो तुमच्या टीमनुसार की माल न्यूट्रिशन म्हणजे कुपोषित माता आणि बालक हे या तालुक्यात होऊच नाही याच्यासाठीच शासकीय प्रोग्राम आणि खाजगीरित्या आपल्याला काय करता येईल याचा जर प्रोग्राम आपण बसून जर केला तर एक सुद्धा बालक असं कुपोषित जन्मू नये. कुठेही महाराष्ट्राच्या किंवा देशाच्या बातमीत आंबेगावात इतकी कुपोषित बालकांची संख्या आहे असं होऊ नये म्हणून त्याचा सुद्धा प्रोग्राम आम्ही या ठिकाणी डिझाईन करतोय. शासन पातळीवर त्या ठिकाणी शासन काय करेल आणि इतर आमच्यासारख्या आणि माझ्या बरोबरच्या असणारे अनेक कार्यकर्ते त्या ठिकाणी काय मदत करू शकतील म्हणजे जवळपास 15 महिन्याचा तो प्रोग्राम असेल. म्हणजे बाळ प्रेग्नन्सी कन्फर्म झाल्यापासून 3 महिन्यापर्यंत बाळाच्या जन्मानंतर असा जो तो प्रोग्राम घेतला तर ते धष्टपुष्ट पुढची पिढी या ठिकाणी आपण काळजी घेऊ शकतो. आणि त्याला देखील जर पूर्ण करायचं असेल तर त्याला साथ तुमच्या आशा वर्करचीच आम्हाला लागणार आहे. हे देखील तुम्ही या ठिकाणी करून द्या. आणि हे करणारे किती जरी असलं तरी मनातून तुमच्या असलं आणि पूर्ण करायचं शोधणं आणि त्याला पूर्ण करण्याचा कार्यक्रम जो आहे तो तुमच्याच माध्यमातून या ठिकाणी करण्याचा एक माणूस आहे, मनोद आहे. आणि या सर्व गोष्टी करत असताना की आता ही काही जागा नाही या ठिकाणी नामदार असते तर तुम्ही आणखी जोरात मी या ठिकाणी म्हटलं असतं की साहेब 3,000 यांना 15,000 नेलं. यांच्या ज्या आणखी काही मागण्या आहेत की यांना परमनंट करावं तर त्या शासन पातळीच्या गोष्टी आहेत. पण मी थोडीशी माहिती घेतली की लाडक्या बहिणीचं ज्यांनी तुम्ही फॉर्म घेतलाय त्याला आपल्या या सरकारने त्या देखील एक लाभ लाडक्या बहिणीचा 2,500 तुम्हाला मिळतो. त्याचा आनंद ज्या राहिल्या असतील त्याचा सुद्धा शासन पातळीवर अजून कसं ऍप्लिकेशन करून त्याच्यात वाढ करता येईल म्हणजे त्या राहिलेल्या आमच्या भगिनी आहेत तो देखील त्यांना मिळावा. आणि बाकीच्या ज्या सुविधा असतील ते सरकार जरूर करेल. पण आज या ठिकाणी मी आमच्या रजनी प्रकाश फाउंडेशन म्हणजे माझ्या आई वडिलांच्या नावाचे जो फाउंडेशन आहे त्याच्या माध्यमातून आपल्या सगळ्या आशा वर्कर आहेत त्यांची जर पवार साहेबांनी जर मला पुढच्या 2-3 दिवसात यादी दिली तर फराळ ठीक आहे, साडी ठीक आहे, घेऊन जाणाऱ्या काही गोवर्धन तूप असेल, मिठाई असेल त्याचं ठीक आहे. पण तुम्ही आज घेऊन जाताना या ठिकाणी एक शाश्वत जो आहे तो 5 लाख रुपयाचा विमा जो आहे तुमचा ऍक्सिडेंटल किंवा परमनंट डिसेबल हा या ठिकाणी रजनी प्रकाश फाउंडेशन मधून आम्ही काढू. म्हणजे वाडी वस्ती असा प्रसंग कोणावर येऊ नये. परंतु तुम्ही आता टोटल इन्शुअर कव्हर 5 लाख रुपयाचा असणार आहे तर त्याची देखील पवार साहेब तुमच्या ऑफिसच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी देतील. एवढंच या ठिकाणी या निमित्ताने मी सांगतो. हो, भोजन सांगितलं ना म्हणजे आपण प्रातिनिधिक स्वरूपात माझ्या सर्व महिला भगिनींच्या वतीने या ठिकाणी सगळ्यांच्या वतीने आपण 5 आशा वर्कर 5 घोडेगाव आणि आलेल्या सर्व उपकेंद्रातून प्रातिनिधिक आपण त्या साड्यांचं आणि दिवाळी फराळाचं वाटप या ठिकाणी करू. आणि भोजन याच ठिकाणी या ठिकाणी यांच्या सूचना आहेत की बाहेर वेगवेगळे टेबल या ठिकाणी लावलेले आहेत. म्हणजे तुमच्या प्रत्येकाची ती जी भेटवस्तू आहे ती गटवाईज त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी आयोजित केलेली आहे.
तिथं ती तुम्ही भेटवस्तू घ्यायची आणि तुम्ही ते घेऊन येईपर्यंत इकडे पंगत लागली जाईल आणि ती पंगत पहिली फक्त तुमची असेल आणि मग बाकीच्या सगळ्यांची असेल. एवढंच या ठिकाणी मी देतो. पुन्हा एकदा दिवाळीच्या खूप भरभरून शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुमचा फ्लॅट, घर, बंगला, व्यापारी गाडे, दुकान, जागा, शेतजमीन, प्लॉट्स विकायचे आहेत का? विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा. स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज. आमची वैशिष्ट्ये: जलद व्यवहार, तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत, मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार. आमचा संपर्क 7972 82 24 33 व 80 10 25 09 54.